शुभ सकाळ सगळ्यांनी. जेवण झालं ना. आज अजून मालकाने आमच्या विश्रांती घेतली बघा. म्हणजे जेसीबी पण ठेवलंय वा. काय ते ट्रॅक्टरवाला नाही त्याच्यामुळे मग जेसीबी बंद केलंय आहे का नाही. जेसीबीचं काम चालू झालं तर ते ट्रॅक्टरच टाकलाय पाहिजे की माती, त्याच्यामुळे मग ती पण ठेवलंय आजच्या दिवस काम. उद्या आहे का चालू का 2 रोज नाही आता. ट्रॅक्टरवाला आल्याशिवाय काय. ट्रॅक्टरवाल्याची हाय अडचण जरा. आणि आमची ताई ठेवते आता जेवण आताच झालं या. ताई ठेवते पसारा आवरून. बघा इकडं बघा भांडी आमच्यात रोज सकाळ संध्याकाळ दुपार एक एक पाटी एवढी भांडी निघते ती. मी खाऊन बाहेर निघली आता. तिनं मी खाल्ली दोघींनी मिळून खाल्लं. आधी सगळ्याच तिनं मी चपात्या करते तर होईल तसं वाढलं जेवायला. पण आता आम्ही दोघी जेवलो. पोरं बिरं शाळेला पाठवली. आणि हे आमच्या अंटूला लागलंय बघा फरसाण्याचं याड. आजीला त्या फरसानं मागून आणलं या. एक दिवशी तिनं दिलं बरं का गोड फरसाणं हाय कसलं. आणि तिने एक दिवशी दिलं ना का हे आता काल मागत होती म्हणून आजी आता घेऊन आणते येताना. मी आणू तुला आज असलं गोड फरसाणं म्हणायचं ह्याला काय. पुण्यातलं ते आणतो ते तिखट असतंय आणि हे गोड आहे. सगळं खाते का तू. होय म्हणते कशी पिती. नीट हाताने खायचं बाळा. आणि आमच्या आणून हो का एक कानातला इकडं आणि एक कानातला का कुठे गेलं गुमवलं नाही तर आला आवाज. कुठं आहे तोडलं का नाही पण तू कानातलं तोडलं. आता पप्पा कानातलं घेतील का होय घेतोय. आता पप्पानं पैसे घालवलं इथं त्या रानाला जेसीबीला आणि ट्रॅक्टरला. कुठनं येईल आता होय वा येईल की आता पैसे काय पळत यायला लागलं तर काय वाटाने होय. वगैरे आजीचं झोपायला म्हटलंय. वगैरे आजी पैसे देते म्हणते या. फरसानं देते म्हणून कधी पैसे बी देते काय तुला. मोठ्या गाडीत पैसा येतं काय. हा तशी म्हण रातच येऊन कोणतरी मोठ्या गाडीत फोडील त्यात पैसा येतं म्हणल्या. काय बी म्हणतं या मोठ्या गाडीत पैसे पप्पाने ठेवल्या या. आता मोठ्या गाडीच्या तेलाला महाग होणार आहे पप्पा. खर्च केलाय आगाडच्या बगाड तेवढंच एखादं तुकडं करावा पुन्हा एखादं करावा नाही या. अगं पाय काढ की माझ्या साडीतलं मी त्याच्या वाढत लागते मला इथं. बाजार संपला आता पंचमी आली. पंचमीचा बाजार करायला लागल. पंचमीला काय बाजार म्हणजे डाळ गुळ अर्धा किलो आणायचे. पोळ्या खात नाही ती भाऊजी खात नाही तर अण्णा खात नाही तर ह्यांनी खात नाही तर मग कोण आम्ही दोघीन पोरच अर्धा किलो बाद झाली आहे का नाही ग. खायचं कसं नाही त्या पंचमी भावाचा उपास आदल्या दिवशी दीदीच्या शाळेत आज आमच्या कार्यक्रम होता बघा. कशाचा नागपंचमीच्या विशेष असं काहीतरी संगीत खुर्ची हे म्हणजे आई पालकाने यायचं आहे. माता पालकांनी पालकांना बोलवलं या. मग आता बघू आमचं कसं होतंय कसं नाही. दुपारी 2 वाजता बोलवलंय. मग आता बघू जमलं तर जायचं. नाही आमचं अंकितानं तोंड एवढं केलं नाही. बघू कामं आहे ती इथं घरी म्हटल्यावर तोंड बारीक झार केलं तिनं. बघू आता मला नेऊन घालवल्याशिवाय तर मी तर कशी एकटी जाऊ शकते का. काय गाडी घेऊन बस मीच थडकून पुन्हा या मला बघायचं तुम्ही वाट. कुठे कशी चालू हो मी ते कुठीचा आरसा फुटला की एक पाडली कुठी पडली की कुठे अण्णा कोणत्या दिवशी तिथं माहित आहे का तुला. विचार की ताईला खरं पडली का नाही. तिचा आबा आला किती आनंदी झाली ताई. लोकांनी गाडी आहे मग ती माझा आबा आला. ताई पळतच आली घरात ना बाहेर माझा आबा आला म्हणून आहे का नाही. ही किती हिला सुद्धा पटली. खा तूच खा पप्पाला दे तुझ्या. आज आबा जेवून गेले तर बघ आज काय घेऊन येत होतं. मोसंबी आणणार सफरचंद आणणार केळी आणणार. आबा सांगितलंय काय तो काय म्हणली काय खायला नाही सांगितलं तो आबाला. लॉलीपॉप त्यानं पोटच भरतंय जसं की आहे का नाही. बंद केलंय खायचं मी आता. कुरकुरे चालू केले का आता खायला. काय होतं कुरकुरेनं दात किडते काय पोटात दुखतं का कुरकुऱ्यानं. बावा होतो पोटात. फरसाणं खायचं काय
देवाचा वे देवाचा म्हणते वाटतं. काय म्हणते एखादा शब्द मला तिचा कळतच नाही. तर काय चाललंय काय नाही सांगा. जेवण बघा, स्वयंपाक. आज मला असं वाटलं होतं आज चुलीवर स्वयंपाक करू देतंय का नाही पाऊस, पण नुसतं आबाळ येतंय नुसतं जातंय मोहर. आज श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे. पावसानं चांगलं पाऊस पडून सुरुवात करायला वाटतंय, पण पाऊस काय पडायचा दिसत नाही. सकाळी उठल्या उठल्या तर एवढं आबाळ खाड वाटलं होतं का नाही, सगळीकडे काळं भंगार ढग आलतं. आता बी अजून मग असे गेलं बघा, ऊन थोडं पडलं, आता अजून जमा झालं ते ढग. मग काय माहिती येतोय का कसा करतोय पाऊस. पाऊस जर आला तर लय आनंद होईल मला. आज म्हणजे श्रावण महिन्यात देव पावल्यासारखं होईल हो महादेव. हा पाऊस याय पाहिजे. पाऊस आला तर आमच्या बाजरीला बरं होईल. पाणी द्यायला लागणार नाही. पाणी द्याय आली आता बाजरी. पावलं बघा देव मला. देव मला माझ्या शब्दाला बोलायला आणि फुलाला गाठ पडली. आला आला. चांगला याय पाहिजे. राप 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 राप. आबा तिकडच भिजाय पाहिजे. पाऊस आला म्हणजे बरं वाटतं जरा. गेला की मोहर ताई. आला आला आणि गेला गेला. हो का असला पाऊस येतोय आमच्याकडं. आणि त्या पुण्याला तर पाऊस मुलकाचा पडतोय म्हणते ती. रात्री आलता आईचा फोन. आई म्हणली पाऊस इकडं मुलकाचा आहे. म्हणलं पिकवा तिकडंच बाजऱ्या ज्वाऱ्या गहू आणि आम्ही येतो खायला म्हणलं तिकडं. आता काय पुण्यात का शेती का वाडी, तिथं बघा की शेतीतल्या माणसांचं त्यांना हापिसाला यायला लागतं. त्यांचं जगणं मुश्किल केलं या, बाहेर पडू देना. आणि हिथं आमच्याकडे ये म्हणतोय तर ये नाही पाऊस. असा पाऊस तर महिंदा खोटाड आहे. पाऊस तर एवढा चांगला आहे वी. हाय तिथं थांबताय तिथे. हा नको वर चढू. किचन काट्यावर चढू का म्हणती बघ. वर चढू. आज आम्ही केलं बघा जेवणात काय होतं. पुरींना केलती डब्याला बेसनची पोळी आणि भाजी केलती गवारीची आमटी आणि चपात्या केलत्या. भाकरी करावत्या म्हणलं. ताई म्हणली नको भाकरी म्हणली, पुन्हा लागल्यावर 4च्या नंतर न करायच्या ताज्या ताज्या म्हणली. मग पुन्हा आता भाकरी करून ठेवल्या ना 4-5 वाजता ह्यांनी भाऊजी जेवतात. मग ती शिळ्याच खाते ती. मग ती जेवाय बसायची म्हणलं का ताज्या करूया म्हणली भाकरी. म्हणून पुन्हा मग केल्याच नाही त्या भाकरी. चपात्या केल्या तेवढ्याच वाच केलं जेवलो येऊन. आज लवकर आवरलाय स्वयंपाक. 10ला तर सगळं चालतं, पण धुणं भांडी राहिले की ती केल्याशिवाय सुट्टी नाही. या कशाला पुढे घेते दवा. होय वाऱ्यानं गेली होती का. टमाटा टामा बोलतोय तू. आड मिरचा एवढाच आहे पण लय बडबड बडबड करतोय. चला कुठं तर जावा वा. होय ताई कुठं तर जावा वा. कुठं माझी धुणं धुया भांडी घासाय म्हणते. जावा जावा. कुठं साया साया आलं बघा आबा. दुसरं माणूस आलं तर माझाच आबा आला म्हणते सारखी. आता आलं आबा. आणलंच की काहीतरी आणायचं तर म्हणलं नव्हतं का मी. आलं बघा घेऊन काहीतरी. पडले खाली पण ते काय आणलं होतं पडलं. आण बरं आणू काय आणलंय बघ आपण. बॉक्सात आणले ताई श्रीखंड आईस्क्रीम असेल काहीतरी. बॉक्स आणलाय नाही ते जेवढं लागतंय. मोठा नाही उलट बारका आहे बघा तुम्ही. एवढंच असतंय बॉक्स. काय त्याला खोलून बघायचं या. धर बघ जा तिकडं. दूध घालून अंकिताला शाळेत घालवून आलं भाऊजी. ह्यांनी घालवलं मोनाला बापूला गुडल्याला शाळेत. झालं पोरं शाळेत गेली का घर मोकळं झालं. आणि आता कामं सुधारते ती बघा जरा. सकाळचं लेकरांचं चाव ह्याला आंघोळ करायचे त्याची केस इचरायचे. ती काय काय झालंय वा पडलं काय घालवलं. ती काय अंगठ्या लोक फी करून आले तर ड्रेसिंग भाऊजी तो का अंगठ्याला पांढरं ड्रेसिंग केलंय. आता तिथं बसताना का इथनं जाताना लागलं होतं. एवढं लागूस तर तुम्ही